नंदुरबार जिल्ह्यात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आंतरजातीय चोरटा टोळीचा अखेर स्थानिक गुन्हे शाखेनं पर्दाफाश केला। एलसीबीच्या पथकानं 2 सराईत आरोपींना अटक करत तब्बल 18 गुन्हे उघडकीस आणले असून आरोपींकडून 5,43,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या धडाकेबाज कारवाईमुळे जिल्ह्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। नंदुरबार शहरासह उपनगर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून चेन स्नॅचिंगच्या घटना सातत्यानं घडत आहेत। विशेषतः 16 जानेवारी 2026 रोजी एकाच दिवसात 2 महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावण्यात आल्या होत्या, तर 21 फेब्रुवारी रोजीही अशाच प्रकारची घटना घडली होती। वाढत्या घटनांमुळे महिलांमध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। या गंभीर प्रकारांची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले। त्यानुसार पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं। पथकानं महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील सीसीटीव्ही फुटेज, गुन्ह्यांची पद्धत आणि आरोपींच्या हालचालींचा बारकाईनं अभ्यास केला। तपासादरम्यान सर्व गुन्ह्यांची पद्धत एकसारखीच असल्याचं स्पष्ट झालं। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी बीड जिल्ह्यात शोध मोहीम राबवत राहुल राजाराम गायकवाड आणि अविनाश नवनाथ टिळकर, दोघेही वय 22, राहणार दगडी, शहाजहानपूर, जिल्हा बीड, यांना 26 मे रोजी ताब्यात घेण्यात आलं। पोलीस चौकशीत आरोपींना नंदुरबार जिल्ह्यातील 5 चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांची कबुली दिली। यामध्ये नंदुरबार शहर आणि उपनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांचा समावेश आहे। आरोपींकडून पोलिसांनी सुमारे 4,18,200 रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली 1,25,000 रुपयांची मोटारसायकल असा एकूण 5,43,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। तपासादरम्यान आरोपींनी अकोला, अमरावती, जळगाव, अहिल्यानगर, सांगली, नाशिक, छत्रपती संभाजीनगर तसेच कर्नाटकातील बेळगाव येथे सुद्धा अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली। पोलिसांनी पडताळणी केली असता या ठिकाणी 13 गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झालं। त्यामुळे नंदुरबारमधील 5 आणि इतर जिल्ह्यातील 13 असे मिळून एकूण 18 मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आलेत। मुख्य आरोपी राहुल गायकवाड याच्या विरोधात यापूर्वी सोलापूर येथे सुद्धा सोनसाखळी चोरी आणि दरोड्याचे 4 गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे। या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचं अभिनंदन केलंय। पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकानं अत्यंत कौशल्यानं ही यशस्वी कारवाई पार पाडली। दरम्यान आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांची माहिती समोर येण्याची शक्यता असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार, नंदुरबार।